राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेऊ फक्त काही मिनिटांमध्ये, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे तेही नक्की आम्हाला कळवा। सर्व बातमी बघण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला। महत्त्वाच्या घोषणा देखील शेतकऱ्यांसाठी झालेल्या आहे, त्याकरिता व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। बीड जिल्ह्यामधील मोंढ्यामध्ये सोयाबीन तूर तेजीत, राजमाला 8,000 रुपयापर्यंतचा दर, तर सोयाबीनला 5,300 ते 5,700 रुपयापर्यंतचा दर, तर तुरीला 7,000 ते 7,000 ते 8,000 पर्यंत दर आणि राजम्याला 7,000चा दर देखील मिळालेला आहे। शेतकरी देखील मोठ्या आनंदामध्ये आहे। शेतीतील कांदा यंदा काढणीला मागला, खर्च फिटेना, खर्च 1,500 रुपये तर दर 1,000 रुपये। बांगलादेश श्रीलंका निर्यात बंद, शेतकरी कायम संकटात। उमरा शिवारामध्ये हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी मोठ्या चिंतेत। शेंगदाणे 250 तर भगर 150 रुपये। महाशिवरात्रीच्या पूर्वीच फळांच्या साहित्याचे दर देखील मोठे कडाकले। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील शेतकऱ्यांना टाकण्यात येणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे अपडेट बघणार आहोत। पीएम किसान योजनेचा 22व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही देखील 22व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल आणि तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करता करता पूर्णपणे 1.5 महिना ओलांडून गेलेला आहे, पण काही शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता काही मिळालेला नाही, तर त्या शेतकऱ्यांसाठी आली या मोठी आनंदाची बातमी। आता तुम्ही देखील नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचं काम देखील समोर आणण्यात आलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांचे एक महत्त्वाचं काम अधुरं असेल त्यांनी देखील ते एक महत्त्वाचं काम पूर्ण नक्की करून टाका, जेणेकरून त्यांना देखील नमोचा 8वा हप्ता देखील मिळेलच। त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता बी त्यांना देखील त्यांच्या खात्यामध्ये जमा देखील करण्यात येईल। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते सविस्तरपणे एक महत्त्वाचं काम आणि किती रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवलेली आहे ते महत्त्वाचं देखील आपण बघणार आहोत। नमोचा 8वा हप्ता देखील तुमच्या खात्यात जमा होणार, त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये आता 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्यात येणार आहे। तर चला किती रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार सविस्तरपणे आपण अपडेट बघणार आहोत आणि ते एक महत्त्वाचं काम देखील आपल्याला बघायचं आहे। ज्या महत्त्वाच्या कामाने तुमच्या खात्यामध्ये 2 हप्ते एकत्रितपणे पडण्यात येईल। जर तुमचे पण एक महत्त्वाचे काम अधुरे असतील तर तुम्हाला देखील ते महत्त्वाचं काम समजून पूर्ण नक्की करायचं आहे। ज्या शेतकऱ्यांचे एक काम आहे बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करून टाके। महत्त्वाचा GR मध्ये ते काम देखील सांगण्यात आलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांनी हे एक महत्त्वाचं काम केलेलं आहे आता त्या शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता तर मिळणारच, त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ताही मिळणार। तर चला किती रुपये किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते, किती रुपये शेतकऱ्यांना 2 योजनेची एकत्रितपणे येणार आहे, 2 हप्ते शेतकऱ्यांना एकत्रित पडणार आहे, आता रक्कम किती रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्त्याची रक्कम कोणत्या दिवशी आणि किती, आणि ते एक महत्त्वाचं काम देखील लगेच आपण एका मिनिटाच्या आत बघणार। त्यासाठी 1 मिनिट व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर चला एक महत्त्वाचं काम आणि 2 हप्ते एकत्रितपणे कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, तर ते जमा देखील होणार समोरच्या 2 आठवड्यामध्ये कधीही जमा होणार, म्हणजे 2 आठवड्यामध्ये तुम्हाला देखील 2 हप्ते एकत्रित मिळणार आहे। काही शेतकऱ्यांना या आठवड्यात मिळणार, काही शेतकऱ्यांना समोरच्या आठवड्यामध्ये मिळणार, काही शेतकऱ्यांना आजपासून देखील मिळणार, बऱ्याच शेतकऱ्यांना आज उद्या 2 ते 3 दिवसामध्ये देखील 2 हप्ते एकत्रितपणे त्यांच्या खात्यामध्ये जमा दिसणार। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण बघू कोणकोणत्या शेतकऱ्यांना देखील मिळणार। 3 टप्प्यामध्ये देखील नमोचा 8वा आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता म्हणजे 2 हप्ते एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3 टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे। सर्वात प्रथम आज उद्या परवा असे या 3 दिवसामध्ये 2 हप्ते एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार। पहिल्या टप्प्यामध्ये दुसरा टप्पा असणार आहे 8 दिवसानंतर। 8 दिवसानंतर देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता पडणार। त्याच्यानंतर 2 हप्ते ओलांडल्यावर देखील तिसरा आणि शेवटचा हप्ता, त्या हप्त्यामध्ये पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील 2 हप्ते पडणार। तर चला किती रुपये तुम्हाला मिळू शकतात, किती रुपये देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात सविस्तरपणे आपण बघू। नमोचा 8वा हप्त्याची 2,000
2,000 रुपये देखील तुम्हाला मिळणार. या ठिकाणी आपण बघू शकतो नमोचे 2,000 रुपये, त्याचबरोबर देखील तुम्हाला PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे तुम्हाला एकत्रितपणे 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा देखील तुम्हाला दिसू शकते. आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये आलं, पहिल्या टप्प्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला देखील आज उद्या परवा अशी या 3 दिवसामध्ये कधीही तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊ शकतो. त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव पहिल्याच जिल्ह्याच्या यादीमध्ये म्हणजेच पहिल्याच टप्प्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. तुमच्या खात्यामध्ये देखील हप्ता देखील या ठिकाणी आज उद्या परवा म्हणजेच अशी या 3 दिवसामध्ये जमा होईल. आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुमचं जिल्ह्याचं नाव दुसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये येऊ शकते. आता दुसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला देखील 4 ते 5 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये देखील हळूहळू देखील 2 हप्ते एकत्रितपणे जमा तुम्हाला दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि तिसरा टप्पा देखील कधी पडणार तर तिसरा टप्पा देखील 2 आठवड्यानंतर किंवा 10 दिवसानंतर देखील तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव थेट तिसऱ्या यादीमध्ये आलेलं आहे तर तुम्हाला देखील बघायचं असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव पहिल्या टप्प्यात आलेलं आहे की दुसऱ्या टप्प्यात आलेलं आहे की तिसऱ्या टप्प्यामध्ये आलेलं आहे. तर सविस्तरपणे तुमचा जिल्हा कोणता आहे तेही नक्की आम्हाला कळवा. त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू की तुमच्या जिल्ह्याचं नाव पहिल्या टप्प्यात आलेलं आहे की दुसऱ्या टप्प्यात की तिसऱ्या टप्प्यात आलेलं आहे. आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 3 टप्प्यापैकी कोणत्या तरी एका टप्प्यात आलेला असेल तर त्यानुसार तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होणार. आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव जरी पहिल्याच टप्प्यामध्ये आलं तर समजून चला तुम्हाला देखील आज उद्या 1 आणि 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होऊ शकतो. पण तुमच्यासाठी एक महत्त्वाचं काम देखील सांगण्यात आलेलं आहे. GR मध्ये हे एक महत्त्वाचं काम देखील ॲड करण्यात आलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांचे एक महत्त्वाची अट देखील पूर्ण नसेल, ज्या शेतकऱ्यांनी अधुरे ठेवलेले असेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन हे एक महत्त्वाचं काम पूर्ण नक्की करून टाका, जेणेकरून त्यांना देखील नमोचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता एकत्रितपणे त्यांच्या खात्यामध्ये जमा दिसेल. त्यांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता देखील त्यांना मिळणारच. त्याचबरोबर PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील त्यांना जमा दिसणार. त्यामुळे ते एक महत्त्वाचं काम देखील तुम्हाला पूर्णपणे पार पाडणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे. तर चला सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते एक महत्त्वाचं काम बघू. आणि ते तुम्हाला बघायचं नाही तर तुम्हाला देखील ते पूर्णही करायचं आहे. जे शेतकरी एक महत्त्वाचं काम पूर्ण करतील त्यांनाच लवकरच नमोचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील मिळणार. तर चला ते एक महत्त्वाचं काम देखील तुमचं असणार आहे eKYC. आता जर तुमची देखील eKYC अधुरी eKYC तुमची पण बाकी असेल तर तुम्हाला देखील eKYC लवकरात लवकर पूर्ण करावी लागणार, जेणेकरून तुमच्या नमोचा 8वा आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याबद्दल तुम्हाला देखील काहीच अडचण राहणार नाही. ज्या शेतकऱ्यांची eKYC पूर्ण आहे त्यांनाच आता 2 हप्ते एकत्रित पडणार आहे. आता जर तुमची देखील eKYC अधुरी असेल तर तुम्ही देखील ती लवकरात लवकर पूर्ण करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण अडचण बाधा निर्माण होणार नाही. भेटूया दुसऱ्या व्हिडिओ. कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचा जिल्हा कोणता आहे आणि या YouTube चॅनलला जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू